जिंदा औरत को निरस्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णा भाऊ साठे की वो काव्य पंक्तियां याद आती है। अण्णा भाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. आज तेच होत आहे. आपण महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याऐवजी आपण दुसऱ्याच मार्गावर चाललेलो आहोत. खतर जो पाथ आपल्या करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहिती असून देखील आपण चुकीचा मार्ग निवडत आहोत. खतर महापुरुषांचे विचार जर आपण वाचले, खतर येथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना मी विनंती करते की आपण दररोज, आता 10th मधल्यांची तर परीक्षा बोर्ड्स आले असतील जवळ, ते सोडून बाकी सर्व मित्र-मैत्रिणींना माझी विनंती आहे की आपण दररोज महापुरुषांचं एखादं तरी पुस्तक वाचावं. एक पान का होईना आपण त्यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या महापुरुषांचे उद्देश काय होते ते कळेल आणि आपल्याला काय करायचं आहे ते देखील कळेल. खरं तर आमचे जेठार साहेब आहेत. खरं तर त्यांनी मला गाडीतून येताना सांगितलं, इंद्रायणी फाउंडेशन या विद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं, वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असते. करते ना? नाही, झोप लागली होती. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन हे इंद्रायणी फाउंडेशन करत असते. खरं तर त्या इंद्रायणी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे नितीन चव्हाण सर आहेत. खरं तर त्यांनी ही फाउंडेशन खोलून तुम्हा आम्हाला महापुरुषांचा इतिहास असेल, महापुरुषांचं कार्य असेल, हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या इंद्रायणी फाउंडेशनचा स्लोगनच आहे, सेवा हाच आमचा धर्म. काय आहे? सेवा हाच आमचा धर्म. तर आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात न अडकता आपण एकच विचार करायला हवा, सेवा हाच आपला धर्म आहे. आणि आपण देखील पुढे आपल्या महापुरुषांसारखं होत करू ना. ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना शिक्षण घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना देखील आपण मदत करूयात, त्यांची सेवा करूयात, कारण आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे सेवा. आणि इंद्रायणी फाउंडेशन आपल्या या स्लोगनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उपक्रम या विद्यालयात करत असते. खरं तर खूप आनंद होतो जेव्हा या विद्यालयात येऊन माझ्या मित्र-मैत्रिणींना महापुरुषांचे इतिहास सांगत असताना आपल्या देखील वक्तव्यातून मी देखील महापुरुषांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपण अजून महापुरुषांचा इतिहास और हम गहराई से समजते हैं. खरं तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की माझा नेपाळ येथे, लुंबिनी येथे देखील माझं भाषण झालेलं आहे. तेथे देखील मी महापुरुषांचे विचार मांडलेले आहेत. लातूर असेल, नागपूर असेल, अशा महाराष्ट्राच्या बाहेर देखील मला बोलवणं येत असतं. तिथे मी महापुरुषांचे विचार मांडत असते. खरं तर महापुरुषांचे विचार खूप ग्रेट आहेत आणि तेच आपल्याला पुढे नेतात आणि हेच काम इंद्रायणी फाउंडेशन करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. फाउंडर आहेत जेठा सर, यांच्यासाठी टाळ्या. खरं तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांमध्ये व्यवस्था परिवर्तनाचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण देखील सेवा हाच धर्म, हाच विचार पुढे घेऊन जाऊयात आणि होतकरूंची मदत करूयात आणि एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करते. तुम्ही माझं व्याख्यान नाही म्हणणार, मी माझे विचार, महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करते. आणि नक्कीच आपले आता मुख्याध्यापक सर आहेत, ते कधीच म्हणणार नाही की येथून कोणीच शिकून गेलं नाही. मला निश्चित अशी अपेक्षा आहे की आपण सर्वजण या महापुरुषांचा इतिहास समजून घेऊयात आणि आपल्या मुख्याध्यापक सरांना दाखवून देऊयात की आम्ही विद्यार्थी देखील काही कमी नाही. जोरात कमी नाही. माझ्याकडे बघून का, सरांकडे बघून का. आम्ही विद्यार्थी देखील काही कमी नाहीत. आम्ही देखील एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करून महापुरुषांचा इतिहास समजून आपल्या क्षेत्रात टॉप करण्याचा प्रयत्न करूयात. आणि निश्चितपणे आपण सर्वांनी माझं विचार, महापुरुषांचे विचार ऐकले त्याबद्दल आभार व्यक्त करते. आणि आपल्या आर्यन दादाने देखील मनोगत व्यक्त केले, रेणुका दीदीने देखील मनोगत व्यक्त केले, त्यांचे देखील मी असे आभार व्यक्त करते. आणि नेक्स्ट टाइम मी पुन्हा येणार आहे. परंतु मला दोघांकडनंच उत्तर नकोय, मला सर्वांकडनं उत्तर हवं आहे. मी पुन्हा येईल, महापुरुषांचे विचार घेऊन येईल. पुन्हा येईल म्हणून दुसरा विचार करू नका. मी पुन्हा येईल, महापुरुषांचे विचार घेऊन येईल. आणि येथे मला निमंत्रित केले याबद्दल जेठार साहेबांचे खूप खूप असे अभिनंदन आणि धन्यवाद देखील व्यक्त करते. आणि हेच उपक्रम अजून पुढे चालू राहोत यासाठी जेठार साहेबांना, आपल्या इंद्रायणी फाउंडेशनला मी असं मनपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देखील देते. आपण खरंच सर खूप मोठे काम करत आहात आणि येथे येऊन मला आज फारच आनंद झालाय. फार म्हणजे फार आनंद झालाय मला तुमच्यामध्ये माझे विचार मांडून, तुमच्याशी गप्पा मारून, दीदी बरोबर चर्चा करून, आपल्या उपासक दीदीचं मनोगत ऐकून. आपली दीदी असेल, श्रावणी दीदीने देखील छान असं मनोगत व्यक्त केलं आणि खरंच खूप आनंद झाला आपल्यामध्ये येऊन. नेक्स्ट टाइम मी पुन्हा येईल आणि महापुरुषांची पुस्तकं घेऊन येईल, जेणेकरून आपण अजून महापुरुषांचा इतिहास समजून घेऊयात. आणि इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल सर मी आपले मनपूर्वक असे आभार व्यक्त करते. आणि आपले अध्यक्ष साहेब यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. टाळ्या वाजल्या नाहीत ना अध्यक्ष साहेब? अध्यक्षांना देखील कमीच टाळ्या वाजताय, जोरात टाळ्या वाजवा. आणि काहीतरी कमी होतंय. एक व्यक्ती पाठीमागे राहिला आहे, हे काका. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरं तर आज या इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की आपण एक सुजाण नागरिक बनून भारत देशाचं कल्याण करूया आणि सेवा हाच आपला धर्म आहे हे विचार आत्मसात करूया. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. जय ज्योती, जय क्रांती. नितीन चव्हाण साहेब, कोणत्या मुलीला तुम्ही इकडे घेऊन आलात? अहो, आमची खरं तर आता मरगळीची वेळ असते, परंतु काय तिने उत्साह ऊर्जा निर्माण केली. प्रिया, मी पुन्हा येईन, मी तुला पुन्हा येईन. नक्की नक्की यार. काय तिथे चेहऱ्यावरती एक्सप्रेशन काय होतं, प्रसन्न चेहरा, हसरं व्यक्तिमत्व, काय ती भाषेतील शुद्धता आणि काय त्या आवाजातील अवरोपणा. कुणालाही तिनं असं मरगळू दिलं नाही. अरे आमच्यापेक्षाही तिनं दबाव निर्माण केला. मला वाटतं आवाज घालता काय अजिबात काय. खूप खूप छान प्रिया, खूप. तू आमच्या शाळेत प्रिय आहेस. फक्त आमच्या शाळेत नव्हे, संपूर्ण भारतात होणारे आता लुंबिनी पर्यंत झालेली संपूर्ण या मुलांना काय हवं आहे? एकच महापुरुष नकोय. तिने अनेक 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 महापुरुष तुमच्या समोर ठेवले. तुम्हाला जेवढं पचल तेवढं देण्याचा तिने प्रयत्न केला आहे.
आणि अजून तुमची पचण्याची जी काही क्षमता वाढली की मी पुन्हा येईल. वा प्रिया, खरंच काय ते बाल, ते वय काय तुझं, मी तर अक्षरशः आश्चर्यचकित होतो तुझ्याकडे बघत होतो. वय काय तुझं, कसं तू खेळून ठेवत होती मुलांना. आम्हालाही त्या विचाराच्या पंधरीत नेलंस. ते बाल वय मुलांनो, तुला सांगू का, तुला हे ऐकून आमची सगळी ही मुलं मुलींना इन्स्पायर नक्की झाली की उद्या मला नक्कीच म्हणाल सर आपल्या वर्गात प्रिया बद्दलच आज बोलायचं. ही पोरं मला आज म्हणणार आणि तुला म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही काही तुला संदेश पाठवूच नक्की. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान, मस्त. या अजून मला खूप असं बोलायचं आहे, परंतु तिकडे चालेल आपल्या अध्यक्षांचं पण भाषण राहिलेलं आहे. अध्यक्षांना विनंती करतो, अध्यक्ष आजच्या सीता सोनवणे मॅडम आपणा सही विनंती, आपण अध्यक्ष भाषण घ्यावं. सन्माननीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य व्याख्याता म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांपेक्षाही वयाने लहान असलेल्या मुलीला मला आदरार्थी संबोधावं लागतं, यातच तिचं यश आहे. माननीय प्रिया नप्ते या मुलीकडे म्हणजे अध्यक्षीय भाषण जरी असलं आणि कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी वगैरे न करता मला उत्स्फूर्तपणे या मुलीचं आधी सुरुवातीला कौतुक करावं असं वाटेल. कारण की भाषणाचे दोन प्रकार असतात बघा, एक असते घोकंपट्टी आणि एक असते डेप्थ मधून आलेलं. आणि हिचं काही वरवरचं भाषण नाहीये. तिथे त्यात जे महापुरुषांचे म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर या विचारांचा वारसा आत्मसात करणं म्हणजे खायचं काम नाही. अगदी लोकांचं आयुष्य जातं तरी ते विचार आत्मसात करायला अवघड आहेत. आणि इतक्या लहान म्हणजे अगदी 13-14 वय असेल तुझं बरोबर, इतक्या लहान वयात तिने वाचनातून किंवा भाषणातून किंवा स्वतः प्रयत्न करून हे आत्मसात केलंय. आणि फक्त आत्मसातच नाही केलंय तर आपल्या समोर ती इतक्या उत्स्फूर्तपणे आणि आत्मविश्वासाने मुद्देसूदपणे ते मांडते. हे म्हणजे अगदीच तिचं त्याच्या मागे म्हणजे खूप वेगळं तिचं संभाषण कौशल्य किंवा वक्तृत्व कौशल्य आहे. पण फक्त अनेक आपण व्याख्यातो पाहतो की ते फक्त काहीतरी पाठ करून आलेले असतात, एकांगी भाषण करतात. तर तसं न करता तिने वेळोवेळी ऑडियन्स म्हणजे आपण जे काही प्रेक्षक आहोत यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तुम्हाला खेळून ठेवलं. आणि तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारत होती तेव्हा तुमच्यातल्या उत्तर येत नव्हती असं नाही, पण कॉन्फिडन्स फक्त 1-2 जणांनाच होता. म्हणजे इकडे आर्यन, इकडे रेणुका, बाकीच्यांना येत आहे पण मी बोललो की नको, काय करायचं, कशाला उत्तर द्यायचं. म्हणजे तुमच्यात कमी आहे आत्मविश्वासाची. तर सगळ्यात पहिल्यांदा महापुरुषाचे विचार ग्रॅज्युअली तुमच्यात ते येतील वाचनातून किंवा हळूहळू. पण सगळ्यात पहिल्यांदा आधीच्याकडून शिकायचं असेल तर आत्मविश्वास शिका, एवढंच सांगेल. तर आपल्या विषयाकडे येऊयात. आज आहे आपल्या सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती यांची जयंती म्हणजे बालिका दिन आपण साजरा करतोय. वेळ कमी आहे त्याच्यामुळे मला थोडक्यातच उरकायला लागणार. मी याचं भान ठेवून सभाभान ठेवून मी थोडक्यात उरकण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना जायची घाई झालेली आहे. तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण ही साजरी करण्यासाठी आज जमलो. आणि या निमित्ताने अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम इंद्रायणी फाउंडेशन यांनी आयोजित केला. सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि या कार्यक्रमास एक महिला प्रतिनिधी म्हणून, अध्यक्ष म्हणून, खरं तर आमच्या शाळेतली मी सगळ्यात ज्युनियर शिक्षिका आहे, तरी पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अध्यक्ष म्हणून या आणि बोला, त्यासाठी त्यांचे आभार. सावित्रीबाई फुले यांचं कार्य 5-10 मिनिटात, एखाद्या तासात सांगण्यासारखं नाही. ते अत्यंत महान होत्या. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या पुढे बोलते. तुम्ही शाळेत शिकताय.